तर आता आलोय मित्रांनो स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पायाजवळ कम्प्लिटली बघू शकता किती मोठा आहे ते पायासमोर पण आम्ही मोठं नाही अंगठ्याजवळ गेलं जरा अंगठ्याजवळ बरं अरे चप्पलीच्या वर बी नाही चप्पल दे सोडून अंगठ्याच्या वर तरी दिसायला पाहिजे ना अंगठ्यासमोर पण एवढा मोठा नाही बघा हा इथं 3 भाषा आहेत हिंदी इंग्लिश ना गुजराती हा साधी हिंदी त्याला समजायची मारामार हिंदी समजायची त्याला मारामार इंग्लिश लावलेले हा ना मगाशी याच्या अगोदर गुजराती लावलेली हिंदी तरी ठीक आहे इंग्लिश पण एक टायमाला ठीक आहे पण गुजराती अरे समजायची याला मारामार बोलायचं जिथं जाऊ तिथं इज्जत घालवायची कामं करणारी ही दोघं जण यो एक नंबर इज्जत घालवायची कामं करतं न तो दुसरा काही कामच नाही आहे दोघांना नुसती नाही तिथं नाटका नाही तिथं नाटका काय बोलायचं आहे दोघांना जाओ तिथं आला वाटतं एक इकडून येईल मॉर्निंग गाईज जय सियाराम तर मित्रांनो आज चाललो आहे आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीला तर बघू शकता सर्वजण निघल्यात इकडे भाऊ वगैरे पण आहेत मनीष निघतोय रूममधून मित्रांनो आजचा आपला शेवटचा ब्लॉग असणार आहे आपला दिवस झाले कपले 10 दिवस तर आजचा आपला हा शेवटचा ब्लॉग असेल तर चला आजच्या ब्लॉगला इथं आपण सुरुवात करूया तर मित्रांनो आता पोचलोय स्टॅच्यू ऑफ युनिटीला इथनं तिकीट वगैरे काढतो ना चलतो आतमध्ये चला तुम्हाला पण दाखवतो मी पण इथे फर्स्ट टाईम आलेले कधी आलेलं नाही जवळच असून पण आलेलं नाही गुजरातमध्ये जास्ती काही लांब नाही आपल्यापासून तरी पण मी आलेलं नाही तरी चला आता फर्स्ट टाईमच मी पण बघतो तर काही आम्हाला ना 22साठी करायला लागतो आम्ही काही नॉट इंटरेस्टेड आम्हाला काही बघायची पाहिजे आणि आम्हाला फक्त देवदर्शन आवडतो हां हे फक्त भाव्यासाठी आम्हाला करायला लागतं 22ला कसं हिस्ट्री दाखवायला पाहिजे हां बारीक आहे ना तो अजून म्हणून त्याला हिस्ट्री दाखवायला लागतं मंडल गरीब होता आमचा पण काय करा 450 रुपयाचा तिकीट घातले 5 जणांचे 450 रुपये किती नाही हां फक्त भावेसाठी करायला लागतं आम्हाला तर तिकीट घेऊन बस पण आपल्याला फ्री आहे बस तिथे आपल्याला दाखवेल कुठं काय काय कसा नाही तर चला तर मित्रांनो आता बस येईल आपण बसमध्ये बसून स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला जाऊ हे बघा बस पण आलीच आहे बसमध्ये एंटर करतो आपल्यामध्ये बघा बसमध्ये एंटर केली मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आम्ही पोचलोय स्टॅच्यू ऑफ युनिटीला तर आता आपण जाणार आहे तर आता बघू इथे काय हे बघा प्लॅन आमचा दुसरा पण होऊ शकतं नाश्ता करायचा प्लॅन आहे काय बघू नाश्ता करायचा का डायरेक्टली तिथे जायचा तुम्हाला दिसेलच मित्रांनो चला नाश्ता बाकी नाश्ता करून घेऊ मित्रांनो बघू शकता आता नाश्ता करून घेतो मग जातो वरती तिकडे नाश्ता करतोय आता भाव्या आता तिकीट काउंटरमधून आत आलेलं आहे तिकीट वगैरे दाखवलं आहे हां इथनं जाऊ स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये आणि त्याच्यावरती पण जायचं आहे आपल्याला चला $450ची वसुली ही बघा दुसरी एक गाडी आम्हाला न्यायला स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ तर चला गाडीमध्ये बसून जाऊ आपण हे बघा की आता गाडीमध्ये बसून जाऊ शकले ना आपण चला मित्रांनो आता पोचलोय बघू शकता स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ आता पोचलोय आपण इथे आता इथनं आपण एकदा खालती जाणार आहेत एकदा वरती जाणार आहे ते दोन्ही पण करणार आहेत पण पहिले खालती जायचं का वरती जायचं ते आमचं अजून डिसाईड झालेलं नाही
तर बघू कुठं जायचा कुठं नाही, तुम्हाला दाखवतोच मित्रांनो. तोपर्यंत बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी नाही आमचा भाव्या त्याच्यामध्ये. तर आता चाललोय वरती. तर आता आलोय मित्रांनो स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पायाजवळ कम्प्लिटली. बघू शकता किती मोठं आहे. त्या पायासमोर पण मी मोठं नाही, अंगठ्याजवळ गेलं जरा अंगठ्याजवळ बरं. अरे चप्पलीच्या वरा बी नाही, चप्पलच्या वरून अंगठ्याच्या वरा तरी दिसायला पाहिजे ना. अंगठ्यासमोर पण एवढा मोठा नाही बघा. यो भावेश इतका मोठा स्टॅच्यू ऑफ युनिटी. आता आपल्याला त्याच्या छातीजवळ जायचं आहे वरती पूर्ण. तिथनं तुम्हाला व्ह्यू दाखवतो. पहिले बघ असा दगड होता, त्याचा असा प्लेन केला, त्याच्यावर योग बनवला, त्याचा असा मोठा सर्वांत उंच जगातील सर्वात उंच मूर्ती हे स्टॅच्यू ऑफ युनिटी भारत 182 मीटर. तर गाईस तुम्ही मागे तर बघितला असेलच तो दगडापासून म्हणजे कसा कसा बनवला ना, किती उंच, सर्वात मोठी उंच मूर्ती आहे ही. आता इथनं जाणार आहेत आम्ही आता वरती डायरेक्टली छातीजवळ त्यांच्या. तिथनं तुम्हाला तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसा असेल कसा नाही. तर आता हे बघा इकडे आता आहे आत. इथनं लिफ्टमधून जायला लागेल आम्हाला वरती. नाही इकडे बघा छोटी मूर्ती ही. हे बघा आता तिथनं आता जातोय वरती डायरेक्टली. चला कसं झालं. सॉरी युट्यूबवर व्हिडिओ कसं बांधलं. आता आलोय वरती डायरेक्टली छातीजवळचा वरनं व्ह्यू बघू शकता तुम्ही. ही नर्मदा नदी आहे. तर दिसत असेलच तुम्हाला वरचा व्ह्यू. खालनं पण तुम्ही बघितला आणि वरनं पण तुम्ही बघितला. तिकडनं पण तुम्हाला दाखवतो. यो स्ट्रक्चर बघू शकता आतमधला पूर्णच्या पूर्ण लोखंडाचा आहे. हे बघा ही लिफ्ट आहे ना. लिफ्ट 45 मजल्यापर्यंत जातात, ते पण 38 सेकंदामध्ये. मला लावले ना 30 लिफ्ट आहे. सेम काहीच फरक नाही असे जरी सांगतात. त्यांना काय माहिती पण 38 सेकंदामध्ये कम्प्लीट टाईम 45 मजल्यापर्यंत जातो. मित्रांनो आता आलो आहे खालती. आम्ही 1 नंबर केलेला आहे. पैसा फुल पैसा वसूल आहे. काही टेन्शन नाही काय नाही. हे बघू शकता. हे भाव्या गेम खेळतो. तुम्हाला पण असं असं ना 1 नंबर काम आहे इकडचा मुली शेटनं केलेलं. 30 तारखेला मुली शेट येणार आहे. तुम्ही पण या नक्कीच. जिथे जाऊ तिथे इज्जत घालवायची कामं करणारी ही दोघं जणं. यो 1 नंबर इज्जत घालवायची कामं करतं ना तो दुसरा. काही कामच नाही आहे दोघांना. नुसती नाही तिथं नाटका नाही तिथं नाटका. काय बोलायचं आहे दोघांना. जाओ तिथं. आला वाटतं एक इकडून येईल. यो बघा योच तो 1 नंबर उद्या यो 2 नंबर. यो जास्ती इज्जत घालवतो. यो थोडी कम घालवतं पण घालवतं. वाजलं तू वाजलं. यो जास्ती
बघा आता मग अशी खुर्ची बाहेर निघत नाही इथल्या ही हा तरी हलवून काढायला विलगलेले काय बोलायचं याला. हा बघू शकता बघा अख्खी हिस्ट्री दाखवायला घेतलेले तरी येऊ शकता. इथं 3 भाषा आहेत, हिंदी, इंग्लिश ना गुजराती. हा साधी हिंदी त्याला समजायची मारामार, हिंदी समजायची त्याला मारामार, इंग्लिश लावलेले हा ना मगाशी याच्या अगोदर गुजराती लावलेली. हिंदी तरी ठीक आहे, इंग्लिश पण एक टायमाला ठीक आहे, पण गुजराती अरे समजायची याला मारामार. काय बोलून काय याला बोलून पण याला काय फायदा नाही. ये इकडे यांचा काही फोटोशूट काय यांचा खपत नाही यांचा. यो सॉरी याला काय याचा काही फोटोशूट समजत नाही. ये दोस्त का तुमचा मग त्या काय आजची सोय होईल काय विचार त्याला. आज गरीब आहे ना मंडल आपला. आज बरं मंडल फोटो निनादने फोटो काढायला घेतलेला भाऊचा गेला तो भाऊ तिथंच उभा आहे. हा हा हे बघा अरे बघा आता इकडं कांड चालू झाला काय बोलून फायदा नाही. तर काय आता हे बघा आता हिंदी मुद्दाम आता हिंदी दाबला त्यांनी. कोलंबस तर मित्रांनो हे बघू शकता थंडा पियाला बसल्यात अर्ध्या रस्त्यालाच आहेत बघा. थंडा पिकवून आपल्या प्रवासाला. तर काहीच आता आम्ही आलो आहे सापुताऱ्यात. तर आम्ही कुठं होतो स्टॅच्यू ऑफ युनिटीला होतो, तिकडनं थेट डायरेक्ट सापुतारा. आजची वस्ती सापुताऱ्यामध्ये करू, उद्याची वस्ती वणीला करू शकतो मी माथेजवळ आणि परवा घरी जाऊ. ओके तर आता मॅगीचा स्वाद घेतो दाखवतो तुम्हाला. त्यावर कोणाच घरात घेणार नाही सगळ्यांना हाकलती हात मारून हाकलतील आम्हाला कारण मी दिवाळी पण तिकडेच करा. घरात घुसलो ना तरी बोलतील त्या बॅगी डबल उचला ना निघा हिस्सा पैसे द्या मी बोलत जातो घरा. तर काही आजचा ब्लॉग इथं एंड करू. नाही अजून जेव्हाचा बाकी अजून धाब्यावर काही जेवायचं आहे अजून, तर कुठं जेवायचं ते अजून फिक्स नाही. सध्या आम्ही सापुताऱ्यात आहे. जेवण आमचा महाराष्ट्रात पण होऊ शकतो. महाराष्ट्रात जेवण पोचलो महाराष्ट्रात जेवण होतं आपण. तर गणेश भाई